हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुमचे पण हात खूप काळे झालेले आहेत का आणि हातांची चमक जर गेलेली असेल तर मी आज तुम्हाला एक सुंदर घरगुती उपाय सांगणार आहे. तो तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवडला असेल तर. तरी आज मी 2 रेमेडी सांगणार आहे तुम्हाला. त्यापैकी पहिल्या रेमेडीसाठी आपल्याला सगळ्यात पहिलं तर तांदळाचं पीठ लागणार आहे. तांदळाचं पीठ जे असतं त्यामध्ये अँटीऑक्सिडंट, अमिनो ॲसिड असतात, ज्यामुळे आपली त्वचा जी आहे ती उजळण्याचं ते काम करतं आणि जे पण टॅनिंग झालेली आहे ती दूर होते. तर ज्यांची पण ऑइली स्किन आहे त्यांच्यासाठी तर हे उत्तम इन्ग्रेडियंट आहे. तुम्ही नेहमी वापरू शकता, कारण यामुळं जे पण एक्स्ट्रा तेल असतं त्वचेवरती ते काढण्याचं काम पीठ करतं हे तांदळाचं. त्यामुळे इथे आपल्याला तांदळाचं पीठ लागणार आहे फर्स्ट रेमेडीसाठी. इथे 2 चमचे मी तांदळाचं पीठ घेत आहे. पण आपली त्वचा टॅन झालेली आहे ते दूर करण्याचं काम हे करतं. त्यानंतर आपल्याला इथे कॉफी पावडर लागणार आहे. कॉफी पावडर जी असते ते आपली जी पण डल झालेली स्किन आहे ती दूर करतं कॉफी. आणि एकतर हा एक नॅचरल स्क्रब आहे, त्यामुळे त्वचेवरचे जे पण डेड स्किन आहे ते कॉफी पावडर दूर करतं. त्यामुळे इथे कॉफी पावडर लागणार आहे आपल्याला. त्यानंतर इथे हळद लागणार आहे आपल्याला. हळद वापरण्याचं कारण म्हणजे हळद रंग उजळण्यास मदत करते, त्यामुळे इथे आपल्याला हळद पण लागणार आहे. या सगळ्यांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला इथे रोज वॉटर जेल ते वापरायचं आहे. त्यामुळे आपली त्वचा हायड्रेट राहते आणि त्वचा जी असते ती खूप जास्त रिफ्रेश राहते, त्यामुळे ते वापरायचं आहे. इथे इन्ग्रेडियंट्सला व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला हा पॅक जो आहे तो आपल्या हातावरती लावायचा आहे. तुम्ही बघू शकता ही आपली फर्स्ट रेमेडी जी आहे ती रेडी झालेली आहे. नंतर या रेमेडीला आपल्याला हातावरती, पायावरती, जिथे जिथे टॅन झालेला आहे तिथं लावायचं आहे. 2 मिनटासाठी चांगलं मसाज करायचा आहे. मसाज केल्यानंतर हा पॅक जो आपण लावलेला आहे तो 10 किंवा 15 मिनटांसाठी ठेवायचा आहे आणि नंतर आपल्याला त्याला धुवून घ्यायचं आहे स्वच्छ. व्हिडिओमध्ये ज्या प्रकारे मी लावत आहे त्या प्रकारे तुम्ही तुमच्या हातावरचा सगळा काळवटपणा या रेमेडीने दूर करू शकता. हाताला लावल्यानंतर ते धुवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता डिफरन्स. खूप चांगल्या रीतीने माझे जे काही हात आहेत ते मऊ दिसत आहेत आणि टॅन पण दूर झालेला आहे. तर नक्की ट्राय करून बघा. आपली पहिली रेमेडी ट्राय करून झालेली आहे. आता दुसरी रेमेडी जी आहे ती बघूया आपण. इथं मी 2 ते 3 चमचे कच्चं दूध घ्यायचं आहे, कारण कच्चं दूध जे असतं त्यामुळे आपली त्वचा खूप चांगली मऊ आणि निरोगी राहते. त्यामुळे आपल्याला इथं कच्चं दूध लागणार आहे. मी 2 ते 3 चमचे घेतलेलं आहे. 2 ते 3 चमचे दूध घेतल्यानंतर आपल्याला इथे तांदळाचं पीठ लागणार आहे. ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तांदळाचं पीठ, दूध हे जे आहे ते दोन्हीही त्वचाचा रंग उजळण्यास मदत करतं. स्किन व्हाईटनिंग जे आहे त्यासाठी ते वापरलं जातं. तर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तांदळाचं पीठ टाकल्यानंतर आपल्याला ॲलोवेरा जेल टाकायचं आहे दुधामध्ये, कारण हे ॲलोवेरा जेल जे असतं ते त्वचेला थंड ठेवण्याचं काम करतं. तुमच्याकडे जर ऑलरेडी घरी तयार केलेलं ॲलोवेरा जेल असेल तर ते पण तुम्ही वापरू शकता. मी इथे पतंजलीचं ॲलोवेरा जेल घेत आहे. ॲलोवेरा जेलचे फायदे तर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. ते काळवटपणा पण दूर करतं. त्यामध्ये व्हिटॅमिन ई असतं, जे पण ड्रायनेस आलेला आहे तो दूर करतो. त्यामुळे आपल्या इथं ॲलोवेरा जेल लागणार आहे. तर दूध, तांदळाचं पीठ आणि ॲलोवेरा जेल यांना व्यवस्थित मिक्स करायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. नंतर आपल्याला जिथं जिथं टॅन झालेलं आहे त्या ठिकाणी हे लावायचं आहे आणि 5 मिनटं हे तसेच ठेवायचं आहे. हा पॅक ठेवल्यानंतर आपल्याला ते नंतर कोमट पाण्याने धुवून घ्यायचं आहे. धुतल्यानंतर तुम्हाला जो मी पहिला व्हिडिओ दाखवला त्याचप्रमाणे हात पाय वरचे टॅन दूर झालेला दिसेल. तर ही रेमेडी नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.